हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आशा करते सगळेजण खूप आनंदात आणि एकदम मजेत असतील। तर मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि आज आम्ही सगळेजण फिरायला निघालेलो आहोत। तर इथे जवळच एका देवाचं मंदिर आहे, म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे। तर माझे आईवडील राहतात गुजरातमध्ये, तर हे आपल्या भारतातील खूप प्रसिद्ध असं हनुमानजींचं मंदिर आहे। तर त्या मंदिरात आता आम्ही सगळेजण जात आहोत। तर म्हटलं व्लॉग बनवूया, जेणेकरून आम्हालासुद्धा एक आठवण क्रिएट होते आणि तुम्हालासुद्धा व्लॉग थ्रू देवांचं दर्शन होईल। तर चला मग, आमची तर छान तयारी झालेली आहे। आराध्याचं सुद्धा खाणं पिणं झालं आहे, आराध्या पण तयार झालेली आहे। तर आता आम्ही निघत आहोत। तर बाईक थ्रूच जाणार आहोत, कारण खूप जवळ मंदिर आहे। तसं ऊन तर आहे, म्हणजे मिक्स वातावरण आहे। पाऊससुद्धा येऊ शकतो किंवा कडाक्याचं ऊनसुद्धा पडतं आहे। तर काही वातावरणाचं तर सांगता येत नाही। इथे तरी अजून अद्याप पाऊस पडलेला नाही आहे। पुण्यात तर मे महिना पूर्ण पावसातच गेलेला आहे। तर तुमच्याकडे कसं वातावरण आहे ते सुद्धा मला नक्की सांगा। चला तर मग आता आपण निघूया। पोरू हॅलो कर। व्हेरी गुड। मामा हॅलो कर। हॅलो 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 करा बेटा। हॅलो निघायचं आपण, निघायचं। चलो सगळ्यांना बाय करून दे। बाय बाय बाय। जयू पोरू मम्मा कुठेस तू? बघ काय काय करते? आयचं मला खायचं कोण खाणार असं निघते ना त्या पॉलिटिक होती तिकडून येतात तुम्ही दोघं निघून यायचं, आम्ही दोघं येऊ बरोबर ना। मी अंजाशी मग निवांत जगा आहे केली तेव्हा माझ्यावर मेथीची भजी छान आहे ना। कुठली चटणी दाखव? काय लसूणची चटणी? दे था दे ना का थोडंसं नाही दे थोडंसं छोटू बेबी फ्रुटी नाही पी। दे ओढता इंटरमिटी तुला नाही रे, तिला नाही पाजायचं ते। बापा झाला हमारा गड्ढा मारा उतारो माने काय परत आल्या PPL@123 काय ती बनेच जे वार लागते काय पाहिजे तुला? करतो तू यार
मला दे मला दे चष्मा दे 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 चला चला चल वेळ होतो. आता किती किलोमीटर राहिले? 2 3 4 5 6 हो ना, आजीचा चहाचा सेटअप एकदम मस्त आहे. चहा मस्त होती आजींची. चला निघूया. ना पुण्याची आहे. माटी છે જો અમારા ગામડામાં માટી હોતન ખાય માટી નથી माटी नहीं जो ખાય માટી હોતન बाई काम करे घरून निघालो, जवळजवळ 1-1.5 तास झाला. तर आता इथून फक्त 4 ते 5 किलोमीटरवर मंदिर आहे. तर आम्ही कुठल्या मंदिरात चाललो आहे हे तुम्हाला सुद्धा अद्याप कळलेलं नसेल. मी सुद्धा पहिल्यांदाच जात आहे. तर भारतातील अगदी जगप्रसिद्ध असं हनुमानाचं सारंगपूर येथील हे मंदिर आहे. कष्टभंजन देव असं मंदिराचं नाव आहे. तर हे आहे मंदिराचं जवळजवळ सगळं बांधकाम, तिथलं निवासस्थान. म्हणजे अगदी अवघ्या भारतातून खूप लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येत असतात. तर शनिवार रविवार तर इथे खूप गर्दी असते आणि आम्हीसुद्धा विकेंडलाच आलेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही बघताय पार्किंग किती लांबून सुरू होते. पण आम्ही 2 व्हीलरवर आलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला तरी काही या गर्दीचा सामना करावा लागत नाही. आम्ही थेट पार्किंगपर्यंत जाऊ शकतो, हे जरा बरं वाटलं. आता तुम्ही म्हणत असाल आता तर ऊन पडत नाही आहे, पण हा व्लॉग थोडा आधीचा आहे, जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आईकडे गेली होती. अपलोड करायला थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे समजून घ्या. नमस्कार. आज ना मी माझ्या एका व्हिडिओद्वारे तुम्हाला एका छान पवित्र स्थळाची सफर करवणार आहेत, जिथे गेल्यास माणसाचे सर्व कष्ट क्षणात दूर होतात असं मानलं जातं. हो, मी बोलते गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील साळंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिराविषयी. या मंदिराला कष्टभंजन का म्हणतात आणि येथील हनुमानजींची मूर्ती इतकी शक्तिशाली का मानली जाते, चला जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. साळंगपूरचं मंदिर हे स्वामीनारायण संप्रदायाशी संबंधित आहे. या मंदिराची स्थापना सद्गुरू गोपालनंद स्वामींनी 1848मध्ये केली होती. असं म्हटलं जातं की त्या काळी या भागात लोकांवर खूप संकट होतं. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी स्वामींनी हनुमानजीच्या या मूर्तीची स्थापना केली. जेव्हा त्यांनी या मूर्तीला स्पर्श केला तेव्हा ती मूर्ती जिवंत झाल्यासारखी थरथरू लागली, अशी श्रद्धा येथील भाविकांची आहे. मूर्तीचं वैशिष्ट्य आणि शनिदेवांशी असलेलं नातं काय, तर या मंदिरातील हनुमानजींची मूर्ती अत्यंत रौद्र आणि भव्य आहे. पण येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे शनिदेव हनुमानाचे पाय धरून बसलेले आहेत. पौराणिक कथेनुसार जेव्हा शनिदेवांचा प्रकोप वाढला होता तेव्हा हनुमानजींनी भक्तांच्या रक्षणासाठी शनिदेवाचा पराभव केला. तेव्हा शनिदेवांनी स्त्री रूप धारण करून हनुमानजींच्या चरणी आश्रय घेतला. म्हणूनच ज्यांच्यावर 7.5 किंवा शनीचा दोष आहे असे भाविक येथे दर्शनाला नक्की येतात. या मंदिराच्या आवारात हनुमानजींची एक 54 फूट उंच इतकी भव्य मूर्ती बसवण्यात आलेली आहे, ज्याला किंग ऑफ साळंगपूर असं म्हटलं जातं. ही मूर्ती पंचधातूपासून बनवलेली असून ती 7 किलोमीटर अंतरावरूनही दिसते आपल्याला. इथलं दृश्य विलोभनीय आणि डोळ्यांचं पारणं फेडतं. येथील मंदिराचा परिसर खूप भव्य दिव्य आणि खूप मोठा विशाल असा आहे. तर इथे दर्शनाची वेळ जर तुम्ही येत असाल तर सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असतं आणि त्याच्यानंतर 12 ते दुपारी 3:30 पर्यंत मंदिर बंद असतं आणि त्यानंतर पुन्हा 3:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर इथे दर्शन मिळतं. आरतीची वेळ मंगळवारी आणि शनिवारी विशेष आरती असते, त्याला हजारो भक्त उपस्थित राहतात. अनायसे आज आम्ही शनिवारी आलेलो आहोत, तर आरती आम्हाला इथे मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी तर इथे जवळूनच आलेली आहे, पण जर तुम्ही लांबून येत असाल तर इथे माफक दरात राहण्याची सोय आहे आणि इथला महाप्रसादसुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता इथे पोहोचायचं कसं, तर साळंगपूरला जाण्यासाठी ना इथे जवळचं रेल्वे स्टेशन आहे बोटादचं, जे 12 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तसंच अहमदाबाद आणि भावनगर येथून येथे बससुद्धा येतात किंवा तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने सुद्धा येथे पोहोचू शकता.
शनिवारचा दिवस साधून आम्ही इथे आलो तर खरं, पण इथे मंदिरात आतमध्ये आल्यानंतर गर्दी तुम्ही बघा. ही सगळी रांग मंदिराच्या आरतीसाठी आहे आणि किती किती लांबून भाविक इथे आलेले आहेत याचा अंदाज नाही आहे. तर इतकी गर्दी, आय डोंट नो इथे दर्शन आता कशा पद्धतीने होईल. आणि वरून इतकं ऊन लागतंय. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथे मंडप जो टाकला आहे ना, तर या मंडपात त्यांनी वॉटर स्प्रिंकलर्स लावलेले आहेत. तर कितीही लांबून लोक येत असले, उन्हाची झळ त्यांच्यापर्यंत देव पोहोचू देत नाही. तर इथली जी व्यवस्था आहे ती मला आवडली, की जेणेकरून त्या वॉटर स्प्रिंकलर्समुळे थंडावा निर्माण होतो आणि कितीही वेळ तुम्ही रांगेत उभं राहिला तर तुम्हाला जरा बरं वाटतं. इथल्या स्थायिक लोकांची अशी मान्यता आहे की मंदिराच्या आरतीला जर उपस्थित राहिलं तर ती आरती जी आहे ना, अतिशय ऊर्जादायी असते. आणि म्हणून असं मानलं जातं की आरतीच्या वेळी जो कोणी भाविक इथे उपस्थित राहील त्याच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात. साळंगपूरची सुखडी प्रसादसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. हा प्रसाद शुद्ध तुपात बनवला जातो आणि अनेक दिवस टिकतो. तर भक्तांसाठी हा केवळ गोड पदार्थ नसून हनुमानजींचा आशीर्वाद आहे असं मानलं जातं. साळंगपूरचं जे व्यवस्थापन आहे अतिशय आधुनिक आहे. येथील भोजनशाळा आणि ही आशियातील सर्वात मोठ्या हायटेक किचनपैकी एक मानली जाते. येथे दररोज हजारो लोकांसाठी जेवण बनवलं जातं. विशेष म्हणजे येथे जेवण बनवण्यासाठी वाफेचा, स्टीमचा वापर केला जातो आणि स्वच्छता इतकी असते की तुम्ही थक्क व्हाल. हे पाहून प्रेक्षकांना मंदिराच्या शिस्तीबद्दल तुम्हालासुद्धा आदर वाटेल जसा मला वाटला. तर तिथे आपण जाणारच आहोत, पण त्याआधी व्यवस्थितरित्या दर्शन घेऊया आणि आरती करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर मग आपण भोजनालयाकडे जाऊया. तिथेसुद्धा मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल. इथे मंदिरात आता आरती सुरू आहे. तर गर्दी खूप असल्याकारणाने मोजकेच भाविक त्यांनी आतमध्ये घेतलेत आणि बाकीचे लोक बाहेरच रांगेत थांबले. तर आम्ही सुद्धा दर्शनासाठी थांबलोय. सगळ्यांना थोडी घेऊन जायचं. इकडनं जाऊ देतात. लास्ट टाइम पण आम्ही गेलो होतो, ही लहान होती. जाऊ देते ना, कारण लाईन तर भरपूर मोठी आहे. आपला नंबर तर नाही लागणार. लाईन वाढली मग तोपर्यंत मग काय करते? अरे बाबा, अरे दर्शनाचा प्रश्न नाही आहे, पण इथून फक्त लहान बाळाला सोबत जाऊ असं काही जाऊ देतात ना. आता मागच्या मग गेलो नव्हतं काय आरतीचं होतं. आता आरती चालू आहे ना. मंदिराच्या बाहेर एक खिडकी ओपन होती. तर तिथून मी मंदिराच्या आतमधला परिसर बघण्याचा थोडा प्रयत्न केला. तर मंदिराचं बांधकामसुद्धा अगदी जुन्या काळातल्या रचनेनुसार आहे. म्हणजे इथलं जे आर्किटेक्चर आहे ते खूप सुंदर आहे. तिथलं कोरीव काम पण खूप बघण्यासारखं आहे. तर आता मंदिरात आरती सुरू असल्याने हा दरवाजा बंद आहे, पण या दरवाज्यातनं मध्ये जायचं आहे. तर पुढच्या बाजूनी जी रांग असते ती म्हणजे रांगेत जे भाविक उभे असतात तिथून त्यांना दर्शन मिळतं आणि मंदिराच्याच इथेच म्हणजे मंदिरात जाण्यासाठीच हा एक अजून दरवाजा आहे. तर तिथूनसुद्धा आतमध्ये जाता येतं. फक्त इथे गर्दी थोडी जास्त होते आणि व्यवस्थित रांगेत दर्शन होत नाही, पण मूर्ती मात्र, देव मात्र एकसारखाच दिसतो. तर खूप गर्दी होती, ऊनसुद्धा होतं. तर आराध्याच्या तब्येतीला सांभाळता आम्ही या गेटमधनं जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण इथेसुद्धा इतका कडेलोट होतो आहे, म्हणजे लोकांची गर्दी इथून तिथून सारखीच आहे. तर आता इथे वाट बघतोय कधी कवाड ओपन होतील आणि आम्ही मध्ये जाऊ. बघा, तर रांगेत जर तुम्ही उभे राहिलात ना, तर ही जी तुम्हाला तिथे कठडा दिसतोय, मध्ये जे रेलिंग दिसते, तर रांगेतनं एक एक करून तिथून दर्शन मिळतं. आणि जर साईडच्या दरवाजाने गेलात तर बघा असं समोरून म्हणजे एका बाजूनी दर्शन दिसतं, पण व्यवस्थितरित्या होतं. म्हणजे रांगेत न लागता जर तुम्ही इकडूनसुद्धा गेलात मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तर कष्टभंजन देवांचं दर्शन इथूनसुद्धा खूप छान होतं. चला तर मग आता तुम्हीसुद्धा दर्शन घ्या, आम्ही पण प्रार्थना करतो.
मंदिरात छान असं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर तिथेच भोजनालयसुद्धा आहे, जे अगदी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत आहे. तिथला महाप्रसाद मला खूप आवडला. तिथे जेवण देखील केलं आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा हा जो परिसर आहे तो थोडाफार फिरलो. थोडेसे इथे वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघूया. इथे इतका कडक उन्हाळा असूनही भाविकांची इतकी गर्दी आहे याचं मला खूप नवल वाटतं. पण जागोजागी त्यांनी कूलिंग सिस्टीम्स बनवलेल्या आहेत, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ऊन लागणार नाही आणि जे कोणी लोक इतक्या लांबून येत आहेत त्यांचं दर्शन अगदी व्यवस्थितरित्या होईल. आरतीसुद्धा सुरू होती, त्याच्यामुळे आम्हाला दर्शनाला थोडासा वेळ लागला आणि शिवाय आम्ही विकेंडला आलो त्याच्यामुळे सुद्धा थोडी गर्दी होती, पण दर्शन छान झालं. तिथलं दर्शन घेतल्यानंतर रस्त्यामध्येच एक 108 महादेवाच्या पिंडी एकाच ठिकाणी असलेलं मंदिर आहे, तर तिथे आम्ही दर्शनासाठी आलो. तर ऊन खूप कडक होतं, काहीच करण्याची इच्छा नव्हती, पण म्हटलं इतक्या लांबून आपण आलो आहे तर दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. तर ह्या मंदिरातसुद्धा एकाच ठिकाणी 108 शिवपिंडी आहेत एकाच मंदिरामध्ये. तर हे मंदिरसुद्धा मला थोडं वेगळं वाटलं. अशा प्रकारचं मंदिरसुद्धा मी पहिल्यांदाच पाहत आहे. खूप छान, सुंदर आणि अगदी मनाला प्रसन्न करणारं असं मंदिर आहे. तर सारंगपूर हे जे ठिकाण आहे गुजरातील सौराष्ट्र भागामध्ये आहे. तर इकडे ओसाड जमिनी आहेत आणि उन्हाळासुद्धा इतका कडक असतो की आपल्याला तो झेपावणारच नाही, इतकं कडक ऊन इकडे आहे. उन्हाळ्यात आईकडे गेले असताना मी हा व्लॉग केला होता, रेकॉर्ड केला होता, पण अपलोड करायचा राहून गेला, तर तो आता करते आहे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही जर या मंदिरात गेलेला असाल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. खूप जगप्रसिद्ध असं मंदिर आहे, एकदा तरी प्रत्येकाने पाहावं. खूप लांबून लांबून लोक येतात, कदाचित सगळ्यांना माहिती आहे, माझ्यासाठी नवीन असेल. जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. इथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट घरी गेलो. दुपारी 1:30-2 वाजले होते आणि सूर्य अगदी डोक्यावर कडक होता, खूप ऊन लागलं, पण दर्शन छान झालं. आणि इतक्या लांबून आल्यानंतर जर आपण इतकं जगप्रसिद्ध महत्त्वाचं ठिकाण सोडलं असतं तर त्यांची खंत मनात राहिली असती. तर त्याच्यामुळे ऊन असे का ना, पण मला इथे नक्की यायचं होतं, तर आम्ही आलो आणि इकडे येऊन खूप छान वाटलं.